नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व महिलांसाठी खुशखबर आहे। होय, खुशखबर आहे। वरून ऑर्डर आहे, सरकारचे आदेश आहेत। सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिलेले आहेत। नेमके काय आहेत हे आदेश? पुढच्या आठवड्यामध्ये पैसे येणार। सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल, योजनेसंदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणती अपडेट मिस होणार नाही, कोणतीच अपडेट तुमची मिस होणार नाही। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून सर्व अपडेट वेळेच्या वेळी तुम्हाला मिळत राहतील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया। महिलांना आता कधी पैसे मिळणार आहेत याची तारीख देखील आलेली आहे। त्यापूर्वी या ठिकाणी पाहू शकता, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती आत्ताच्या घडीला अर्जांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी पाहू शकता, प्राप्त अर्जांची संख्या पोर्टलवर, मंजूर अर्जांची संख्या त्या तुलनेत कमी आहे। पण या ठिकाणी जे अर्ज मंजूर व्हायचे राहिलेले आहेत त्यांची संख्या देखील लवकरच वाढेल। आणि ज्या लाभार्थी महिला आहेत या ठिकाणी जर तुम्हाला 0 आकडा दिसत आहे ती बदलणार आहे। लवकरच आता महिलांना पैसे मिळणार आहेत, तिथं लाभार्थ्यांची संख्या देखील येणार आहे। तर तारीख आलेली आहे, तारीख पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून तसेच सरकारच्या माध्यमातून बँकांना आदेश दिलेले आहेत। काय आहेत हे आदेश? तर इथं पाहू शकतो, ऑफिशियल साईटवरनं या सूचना ज्या आहेत त्या बँकांना देण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणास्तव कपात करता येणार नाही, अशी सरकारच्या सूचना आहेत बँकांना। सरकारचं सांगणं आहे बँकांना। या ठिकाणी पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे जे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील तर बँकेला कोणतेही कारण देऊन त्यातील 1 रुपयाही कट करता येणार नाही। सरकारने स्वतः या सूचना बँकांना दिलेल्या आहेत, त्यामुळे महिलांच्या खात्यातला आता 1 रुपयाही कटणार नाही। ही महत्त्वाची अपडेट आहे। लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत। हा सर्वात मोठा निर्णय आहे, सर्वात मोठा आदेश बँकेने एकनाथ शिंदे म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने बँकांना देण्यात आलेला आहे। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते या ठिकाणी गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी तुमचं अकाउंट जर काही दिवसापासून बंद असेल आणि अकाउंटचे काही चार्जेस वगैरे असतील तरी तुम्हाला आता तुमचे पैसे कटणार नाहीत। जरी तुम्ही थकीत कर्ज असेल तुमच्या नावावर, बँकेमध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर लगेचच अकाउंटमधून पैसे कट होतात, पण आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुमच्या अकाउंटला जमा झाले असतील तर 1 रुपयाही तुमचा कटणार नाही। सरकारनेच या सूचना दिलेल्या आहेत बँकांना। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय, हा एक महत्त्वपूर्ण जो बदल आहे त्या योजनेमध्ये आपण म्हणू शकतो झालेला आहे। यापूर्वी बऱ्याच महिलांचे पैसे जे आहेत ते कटलेले आहेत, त्यामुळे या चांगल्या गोष्टीचा एक सरकारकडून जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासंदर्भातली तारीख पाहूया, कधी मिळणार आहेत पैसे या संदर्भात देखील माहिती आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना 3000 रुपये आले, हे काम करा, पैसे 2 मिनिटात तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची यादी मोठी अपडेट आहे। ज्या महिलांना आता पैसे मिळाले नाहीत अशा माता व सर्व महिलांसाठी, भगिनींसाठी घेतलेला हा निर्णय आहे। दुसरी यादी तयार करण्याचे कामकाज सुरू आहे। लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, आधार लिंक आहे, तरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका। पुढच्या आठवड्यात 15 सप्टेंबर रोजी तुमच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत। होय, 15 सप्टेंबरला आता पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। 15 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत, ते पण 4500 रुपये अकाउंटमध्ये तुमच्या येणार आहेत। तर नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर आहे की 15 सप्टेंबर रोजी तुमच्या अकाउंटमध्ये 4500 रुपये, जुलैचे 1.5, ऑगस्टचे 1.5 आणि सप्टेंबरचे 1.5 असे 4500 रुपये जमा होतील। तसेच पुढचा हप्ता जो असणार आहे, ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत 3000, त्यांच्यासाठी देखील यादी तयार करण्याचं काम सुरू आहे। या यादी संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीणचे सर्व अपडेट पाहण्यास मिळतील।